नमस्कार मित्रो, स्वागत आहे तुमचं वेडापिसा ब्लॉगच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रो, आज आपण चाललो आहोत खोपोलीला गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये। मी आता आहे ठाकुर्लीला। त्यानंतर ते स्लो ट्रेनने आपल्याला कल्याणला जावं लागेल। इथून फास्ट ट्रेन पकडून आपल्याला जायचं आहे। चला, आता आपण कल्याणला पोहोचलो आहे। माझ्या नावडतीचं ठिकाण म्हणजे कल्याण, जाम गर्दी असते। तर मित्रांनो, आता मी कल्याण स्टेशनच्या ब्रिजवर आहे आणि कल्याणला यायचं म्हणजे ना हाच प्रॉब्लेम असतो। नक्की गाडी प्लॅटफॉर्मला किती नंबरला लागते हेच कळत नाही। पण आता तुम्ही बघाल ना तर सगळेजण असेच ब्रिजवरती उभे असतात आणि इंडिकेटरकडे त्यांचे डोळे असतात। असेच माझे पण डोळे आता इंडिकेटरला लागले की नक्की कोणत्या प्लॅटफॉर्मला गाडी लागणार आहे। चला मित्रांनो, आता आपण कर्जत स्टेशनला पोहोचलो आहे। आता इथून मागून खोपोली ट्रेन येणार आणि ती खोपोली ट्रेन पकडून आपण खोपोलीला जाणार आहे। खोपोलीला जाणारी ही लोकल 5 ते 10 मिनिटांनी उशिराने धावत आहे। मित्रांनो, आपण खोपोलीला पोहोचलो आणि खोपोलीला स्टेशनला उतरल्याच्यानंतर तिथून आश्रमासाठी जाण्यासाठी ऑटो देखील आहेत। तर तुम्ही ऑटोने देखील येऊ शकता। मी चालत चाललो आहे कारण की मी ट्रेनमध्ये बसून प्रवास केला, त्यामुळे म्हटलं थोडंसं पाय मोकळे करूया। आणि आश्रमात जाऊन पण आपल्याला बसायचंच आहे। आणि समोर तुम्हाला हा जो डोंगर दिसतो आहे ना, त्या डोंगराच्या पायथ्याशीच गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे। आता आश्रमात जातानाच वाटेवरती आपल्याला एक शंकराचं मंदिर पाहायला मिळेल। सो तिथे आपण पहिल्या मंदिरामध्ये जाऊया, दर्शन घेऊया। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण खोपोलीमधील गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये आलेलो आहोत। आणि मठामध्ये आपण बघितलं की सर्वप्रथम आपण पाय धुतले, त्याच्यानंतर आपण मुख्य सभागृह बघितला। तिथून आपण बाजूलाच वाहणारी पाताळगंगा नदीचं दर्शन घेतलं। तसेच महाराजांची जी समाधी आहे ते देखील बघितलं। आणि अतिशय शांत, निवांत आणि आध्यात्मिक असं हे गगनगिरी महाराजांचं खोपोलीमधील आश्रम या ठिकाणी आपण बघतो आहे। इथे निसर्गाच्या सानिध्यामध्ये आणि या सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेलं हे पाताळगंगा तीर्थक्षेत्र खोपोलीमधील गगनगिरी महाराजांचं आश्रम खरंच मनाला तृप्त करणारं। मी लहानपणापासून आश्रमामध्ये येतो आहे आणि इथे सेवा चाकरी देखील मी केलेली आहे। खूप छान वाटतं इथे, महाराजांशी एकरूप झाल्यासारखं या ठिकाणी वाटतं। जर कधी तुम्हाला रोजच्या धाकधुकीमधून जर निवांत हवा असेल, शांतता हवी असेल, तर मुंबईच्या जवळपास असलेलं हे खोपोली मधील गगनगिरी महाराजांचा आश्रम। निसर्ग देखील भरभरून इथे आहे।
इथे योगासनाचे देखील सेशन्स असतात, ते देखील होत असतात या ठिकाणी. गुहा देखील आहे, परंतु मला लेट झालं त्यामुळे मी वरती जाऊ शकलो नाही. तर तुम्ही आलात तर नक्की तुम्ही या गुहेमध्ये देखील जाऊन दर्शन घेऊ शकता वरून. तर आश्रमामध्ये गोशाळा देखील आहे. आणि महाराजांबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर समोर जो तुम्ही डोंगर बघताय त्या डोंगराला महाराजांनी गुरु मानलेलं. या डोंगरापासूनच मी बरंच काही शिकलो असं महाराज बोलायचे. तसेच महाराजांनी आपले जे दोन्ही पाय आहेत ते माशांना खाऊ घातलेले. असे निसर्गावरती प्रेम करणारे, जनावरांवरती प्रेम करणारे गगनगिरी महाराज यांच्या आश्रमामध्ये आज आपण आलेलो आहोत. निसर्ग हाच परमेश्वर मानणारे गगनगिरी महाराज हे आम्हाला निसर्ग काय असतो आम्हा सगळ्यांच्या जीवनासाठी हे या आश्रमामध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. तसेच गगनगिरी महाराजांचे खोपोली येथे देखील आश्रम आहे. मालाडवरून मनोरी डोंगरावरती देखील महाराजांचा आश्रम आहे. तसेच कोल्हापूरमध्ये दाजीपूर, गगनबावडा अशी महाराजांचे आश्रम आहेत. इथे होणारे उत्सव म्हणजेच गुरुपौर्णिमा हा उत्सव खोपोलीमधील ह्या आश्रमामध्ये मोठ्या प्रमाणावरती साजरा केला जातो. आणि दत्तजयंती हा उत्सव गगनबावडा येथे मोठ्या प्रमाणावरती साजरा केला जातो. तसेच बरेच असे महाशिवरात्र असेल, तसेच मालाडला मनोरी येथे कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणावरती साजरा केला जातो. भक्तांचा मोठा लोट असतो या सगळ्याच आश्रमांमध्ये. आणि दाजीपूर येथे जे अभयारण्य आहे तिकडे देखील महाराजांचं आश्रम आहे. हे पाठीमागे जे बघताय ना ते आहे भक्त निवास. मित्रांनो, आपण आश्रमामध्ये दर्शन वगैरे झालं आपलं आणि आता 8ची ट्रेन पकडायची आपल्याला. आणि स्टेशनच्या जवळच या ठिकाणी एक नाश्त्याचं छानपैकी मी जातानाच बघितलेलं. तर मला तिथे इंदोरची कचोरी वगैरे आणि समोसे असं काहीतरी पाहायला मिळालं. असं म्हटलं जाताना नक्कीच खायचं आहे आपल्याला त्या ठिकाणी. सो आता मी कचोरी घेतली आहे. कचोरी आपण खायची आहे या ठिकाणी. बघा कचोरी आणि कचोरी आता आपल्याला खायची आहे. आणि कचोरी मला खूप आवडते तसं पाहायला गेलं, पण ज्या ठिकाणची फेमस असते तिथेच खाल्लेलं चांगलं असतं. कचोरी घेतली आणि एक समोसा घेतला. कचोरी तर खाऊन बघितली, आता समोसा खाऊन बघूया. समोसा गरम आहे. मस्त आहे. तर मित्रांनो, कसा वाटला हा आजचा खोपोलीचा व्हिडिओ तो मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला पण जर अशी स्पिरिच्युअल एनर्जी घ्यायची असेल तर नक्कीच मुंबईच्या जवळ हे जे खोपोली शहर आहे तिथल्या गगनगिरी महाराजांच्या आश्रमामध्ये नक्की जाऊन या. आणि तुमच्या जर काही प्रतिक्रिया असतील त्या मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील अशा सुंदर सुंदर व्हिडिओचा आस्वाद घेता येईल. चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.